सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण उपवास विशेष उपवासाची भजी बनवणार आहोत. दिसायला जरी ही कांद्याच्या भजीसारखी दिसत असली तरीही उपवासाला चालणारी भजी आहे. तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. ही भजी बनवण्यासाठी मी एक मोठं रताळं साल काढून घेतलं आहे. तसंच एक मोठा बटाटा सुद्धा साल काढून मिठाच्या पाण्यामध्ये हे बुडवून ठेवले आहेत, म्हणजे हे काळे पडत नाहीत. आता एक आपल्याला किसणी घ्यायची आहे. थोडीशी जाड किस होईल अशी किसणी घ्यायची आहे आणि यामध्ये रताळं आणि बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता याचा किस जाडसर असा पडत आहे. तर हे सर्व मी इथे किसून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी सेंधव मीठ घालत आहे. तुम्ही साधं मीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. पाव चमचा जिरे घालायचे आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. लहान मुलं जर खाणारी नसतील तर यामध्ये बारीक हिरवी मिरची सुद्धा तुम्ही कापून टाकू शकता. आता याला छान पाणी थोडं सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. एक वाटी मी इथे वरईचं पीठ घेतलं आहे. तुम्ही साबुदाणा पीठ सुद्धा वापरू शकता. सुरुवातीला आधी थोडंसंच पीठ घेतलेलं आहे. जसं लागेल तसं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. पाव वाटी पीठ मी बाजूला ठेवून दिलेलं आहे. पाऊण वाटी पिठामध्येच हे व्यवस्थित असं कोट झालेलं आहे. जास्त पिठाचा वापर करायचा नाहीये. पाऊण वाटी पीठ वापरूनच याला बाइंडिंग चांगली आलेली आहे. याची सहज भजी बनवून अशी बघितली तर जशी आपण कांदा भजी सोडतो तशी ही पडत आहे. आता आपण याला तळायला सुरुवात करूया. तर तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल सुद्धा आपलं हे गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक करून भजी सोडायची आहे. जशी आपण कांदा भजी मोकळी मोकळी सोडतो तशीच ही भजी सुद्धा सोडायची आहे. खूप जास्त मिश्रण एका वेळेला घ्यायचं नाहीये, नाहीतर व्यवस्थित तळलं जाणार नाही. सुरुवातीला हाय फ्लेम ठेवून 1 मिनिटानंतर थोडं हाय टू मीडियम फ्लेमवरती या भजी आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. पिठाचा वापर करताना जर जास्त पीठ वापरलं गेलं तर तळून झाल्यावर ही भजी खूप जास्त कडक लागते. त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच पीठ यामध्ये घालायचं आहे. तर बघा याला सोनेरी रंग छान यायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही साइडून आपल्याला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकताय अगदी कांदा भजीसारखीच ही भजी सुद्धा दिसत आहे. तर बाकी सर्व भजी सुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर या सर्व भजी आता इथे तळून झालेल्या आहेत आणि आपली उपवासाची ही भजी तयार झालेली आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट कुठलीही पूर्वतयारी न करता ही भजी तयार होते आणि एक उपवासाचा वेगळा प्रकार सुद्धा बनतो. एक भजी मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. अगदी छान अशी ही कुरकुरीत तयार होते. पिठाचा जर योग्य वापर केला तर ही जास्त कडक होत नाही. तुम्ही बघू शकताय हातावर चुरल्यावर सुद्धा अजिबात हाताला तेल हे लागत नाहीये. हात माझा अजिबात तेलकट झालेला नाहीये. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.